दत्तात्राय नमः। ओम दत्तात्राय नमः। ओम दत्तात्राय नमः। क्षत्रियवीर राजदीन, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। तू माझ्याकडून इच्छित वरदान प्राप्त करू इच्छितोस, काय इच्छा आहे तुझी? हे स्वामी दत्तात्रय, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर मला अजिंक्य बनवा। माझ्या बाहूमध्ये सहस्र भुजा प्राप्त होतील आणि त्याच सहस्र बाहूंच्या जोरावरती मला जे इच्छित असेल ते मी प्राप्त करीन, असा मला वर द्या। शस्त्राच्या जीवावर वरदानाचा दुरुपयोग तर करणार नाहीस ना? हे गुरुदेव, मी एक जन्मतः क्षत्रिय आहे। क्षत्रिय धर्माचे पालन करणं मी माझे कर्तव्य समजतो। जो मला प्रत्याव्हान देईल त्याला निश्चित शासन केले जाईल। एक गोष्ट लक्षात ठेव, न्यायाविरुद्ध शस्त्राचा वापर किंवा एखाद्या पवित्र नारीचा अपमान यामुळे तुझा मृत्यू अटल आहे। तथास्तु, तथास्तु, तथास्तु। धन्य झालो आम्ही, धन्य झालो, धन्य झालो आम्ही, धन्य झालो। स्वामी दत्तात्रयांच्या कृपेने मला सहस्र भुजा प्राप्त झाल्या। या साऱ्या त्रिपुरामध्ये माझ्या इतका बलवान आणि शक्तिमान कोणी देखील नाही। देव हो, या सहस्र अर्जुनाची आपणास एक चेतावणी आहे। ज्या धर्माच्या वाटेवरून आपण चालत आहात त्याच धर्माच्या वाटेवरती क्षत्रिय धर्माचा झेंडा रोवी तेव्हाच नाव सांगेन। सहस्र अर्जुन, सहस्र अर्जुन।
पुत्र नारद म्हणजे कलीचे मूलघट. सकाळी स्नान संध्यापत्री व वामकस्था विना धारण केला आणि भोगावतीला गेलो. भोगावती मातेचे दर्शन घेतले आणि सरळ आलो माता पित्यांच्या दर्शनाला. काय ते सुंदर दृश्य. शेष विष्णू शेषावरती आरूढ झाले होते. माता लक्ष्मी त्यांच्या चरण सेवा करत होत्या. त्यांच्या देवीतून निघालेल्या तेजस्वी कमलामध्ये माझे पितामह ब्रह्मदेव बसले होते. त्यांचे दर्शन घेतले आणि सरळ आलो भूतलावरती. नारायण नारायण. भूतलावरती येण्याचे कारण म्हणजे मैकावतीचा राजा पुत्रवीर्य, त्याची पत्नी रंगावती यांना एक पुत्र झाला. भगवान शंकराच्या शापामुळे त्याला जन्मताच हात नव्हते, परंतु त्या पुत्राने स्वामी दत्तात्रयांची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून शस्त्र भाऊ आणि अमरपणाचे वरदान प्राप्त केले आहे. आणि आता तो शस्त्र अर्जुन या नावाने मोठ्या आनंदाने राज्य करत आहे. तिथे जाऊन आपण त्याची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. भावांतरीचे जसे जुई फूल, भावांतरीचे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःलाच भूल तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी. भावांतरीचे हरणे जसे जुई फूल, भावांतरीचे हरणे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःलाच भूल रे तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी. नको झालं पळाविला, नको भिन्न राग, नको झालं पळाविला, नको भिन्न राग, झोपेतही झोपेतही नसे जागले, तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी. भावांतरीचे हरणे जसे जुई फूल, भावांतरीचे हरणे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःलाच भूल तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी सूर भारवले, तुझे नावाने ओळी. हॅलो, कसं लागतं आपल्यासमोर सुरू असलेल्या ऐकावतीचा राजा सहस्र अर्जुन स्वामी दत्तात्रयांच्या कृपेने मला सहस्र भाऊ प्राप्त झाले. या अखंड त्रिपुरावती माझा इतका बलवान आणि शक्तिमान कोणीही नाही. नारायण नारायण नारायण. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी,
जन्माच्या संगे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी नारायण नारायण प्रणाम मैकावतीचे नरे या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा या या नारद मुनी या माझ्या महिकावतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अरे सहस्र अर्जुना स्वामी दत्तात्रयाच्या कृपेने तुला सहस्र भाऊ अमरपणाचे वरदान प्राप्त झाले. त्या अर्जुनाचा सहस्र अर्जुन झाला. नारायण नारायण अरे नादा किमत्र पृथ्वी परमया शक्तिमान याच बलवान यहा नास्ती. या साऱ्या त्रिगुणामध्ये माझ्या इतका बलवान कोणीही नाही, कोणीही नाही. गर्भस्थ तुला नित्यमेय अधस्थित गर्भाचे घर निर्मी खाली असते. नारायण मुनी काय बडबडला तिकडे. अरे सहस्र अर्जुना तू अजूनही भ्रमित आहेस. तुझ्यापेक्षाही बलवान आणि श्रेष्ठ असा योद्धा एक आहे. नारद मुनी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि बलवान अशक्य असा कोणताही वीर नाही, असा कोणताही वीर नाही. अरे शस्त्र अर्जुना तो म्हणजे लंकेचा रावण. शस्त्र अर्जुना तुझ्याकडे शस्त्र भाऊ आहे त्याचप्रमाणे त्या रावणाकडे इतकी 10 मुख आहेत. त्यामुळे त्याला दशानन म्हणतात. आणि तो आता नर्मदा नदीच्या काठी भगवान शंकराची आराधना करत आहे. तिथे जाऊन जर का तू त्याची पूजा नारायण नारायण नारद मुनी अगदी योग्य मार्ग दिला. सेनापती 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 आपले सारे सैन्य सज्ज करा. चला निघा कामाला लागा. चला लवकर. आता जे काही घडे ते पाहण्यासाठी आपण पण यांच्या मागोमाग गेलंच पाहिजे. नारायण नारायण
क्षमा नाही, तो तुझ्या मृत्यूला निमंत्रण दिले आहे. दशानन, तू माझ्या राज्यामध्ये उभा आहे हे नीट लक्षात ठेव. चरित्र आणि शिष्टाचार विसरून माझे चरण धर. मी तुला क्षमा करण्यास तयार आहे, कारण अर्जुना, तू दशानन रावण आहेस. रावण अर्जुना, तू ज्या चरणाबद्दल बोलत आहेस त्या चरणी करून याच नर्मदा नदीमध्ये तुझा अंधकरण केले. नाव सांगेल लंकाधीश रावण. अरे रावण, साक्षात जिथे मृत्यू वास करतो त्या अर्जुनाला मृत्यूचे भय. मी सहस्त्र अर्जुन आहे, सहस्त्र भुजा. तुला जिवंत सोडणार नाही. माझा पराक्रम रावणजी सेनापती या रावणाला बंदिस्त करा. आणि राजाच्या काळवटणीत रडांगून ठेवा.
स्वीकार करा. तू आता सक्रिय झाला आहेस, तू युद्धात प्रावीण्य आहेस, त्यामुळे आज तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही. या त्रैलोक्याच्या स्वामी, तुमच्यामुळेच मला धनुर्विद्या आणि परशुविद्या प्राप्त झाले. ह्या रामाचा परशुराम फक्त तुमच्यामुळे झालाय प्रभू, तुमच्यामुळे. परशुराम, खरा युद्ध तर तू आहेस, आम्ही फक्त निमित्त आहोत. प्रभू, तुमच्यामुळे मला धनुर्विद्या आणि पाशुपत्यास्त्र प्राप्त झाले. हे केवळ फक्त तुमच्यामुळे प्रभू. पण गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची राहून गेले. हे प्रभू, मी आपणास गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. परशुराम, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल ती मी मागेन, ती तुला द्यावी लागेल. प्रभू, आपण जरी माझे शिर कापून मागितले तरी हा परशुराम स्वतःचे शिर कापून आपल्या चरणाशी अर्पण करेल. परशुराम, तुझ्यासारखा माझा भक्त रावण आहे, तो शस्त्र अर्जुनाच्या बंदिवासात आहे. तू त्याची सुटका कर, हीच मी गुरुदक्षिणा समजेल. प्रभू, मी आपणास वचन देतो की त्या सहस्त्र अर्जुनाच्या बंदिवासातून त्या दशानंद रावणाची मुक्तता करेल. प्रभू, जय शिवशंभो. सोडा त्या दशानंद रावणाला, नाही तर एकाकडची मुलगी शांती जातील. काय सोडा म्हणतात? सोडायचं रामाच्या राजाचा हुकूम आहे. सोडताय की नाही? तू साधारण व्यक्ती निश्चितच नाही. आपला परिचय? हे दशानंद रावण, मी ऋषी जमदग्नी, माता रेणुका यांचा पुत्र शिवभक्त परशुराम आहे. परशुराम. हे परशुरामा, तू माझ्यावरती फार मोठा उपकार केला आहेस. या उपकाराची परत फेड मी करेल असं मला वाटत नाही. हे दशानंद रावणा, माझ्या गुरुंची दक्षिणा म्हणून, गुरु दक्षिणा म्हणून मी तुझी हा सहस्त्र अर्जुनाच्या बंदीपासून सुटका करत आहे. आणि आपल्याला त्वरित ह्या मैदानातून बाहेर गेलं पाहिजे. जाऊ माझ्या बरोबर. चला रमा, चला.
ज्यानं आपल्या मृत्यूला निमंत्रण दिलं आहे असा श्रद्धा म्हणजे तो परशुराम आहे. परशुराम. परशुराम. सेनापती बोला महाराज. निघा, सारे सैन्य गोळा करा आणि चार दिशेला पाठवा. काहीही करून त्या परशुरामाला बंदिस्त करून माझ्या समोर हजर करा. चला चला निघा. पाहिजे हो दाखवतो स्वामी पाठवलं स्वामी स्वामी नको एवढा विश्वास आहे. स्वामी हा ठीक आहे. स्वामी तुम्ही इकडे निश्चिंतपणे बसलात. माझा बालराम बरीच वर्ष झाली शिक्षणासाठी गेला आहे. मला त्याची फार आठवण येत आहे. तू मुली चिंता करू नको. आपला राम पुष्कळ कीर्ती भेट पेटण्यासाठी गेला आहे. माते 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 पिताश्री प्रणाम. चिरंजीव हो. माते माते प्रणाम. बालराम, अरे बालराम, तू किती मोठा झालास. माझा राम, माझा राम. माते पिताश्री त्या शंभू महादेवाच्या कृपेने धनुर्विद्या आणि पाशुपत्यास्त्र प्राप्त केले आहे. पिताश्री हे बघा परशु. शाबास रामा, हीच अपेक्षा आपल्याकडून होती. स्वामी ते सर्व राहू द्या. माझा बालराम बरेच वर्षाने आला आहे. त्याला आधी आपण पोटभर जेवण घालूया. हो रेणुके, आपण म्हणता ते खरं आहे. चला चला आपण पोटभर जेवू. काय करावे काही सुचत नाही. माझ्या बंदिवासातून तो रावांनी सटलं. त्या परशुरामाला केव्हा क्षमा करणार नाही. परशुरामा, तुला क्षमा नाही. नारायण 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 सोडून दे रे वेड्यावर अभिमान. सोडून दे रे
तुझा राग मी समजू शकतो. नारद मुनी फार शक्तीनं आणि युक्तीनं त्या दशानन रावणाला मी बंदिस्त केला होता, परंतु तो परशुराम त्याला क्षमा नाही. नारद मुनी त्या परशुरामाच्या चुकीला माफी नाही. नारायण नारायण. अरे शस्त्र अर्जुना, युद्धात जय आणि पराजय हे होतच असतात, पण तुझा राग शांत करण्यासाठी माझ्याकडे एक नामी युक्ती आहे बघ. नारद मुनी जे काही म्हणत असेल ते आपण कथन करावे. अरे राजन, तुला शिकारीचा फार छंद आहे म्हटलं. जर का तुझा राग शांत करायचा असेल तर तू शिकारीला जा. नारद मुनी अगदी योग्य तोच मार्ग दिला. फार दिवस झाले शिकारीसाठी गेलेलो नाही. अगदी योग्य तोच मार्ग दिला. पण शस्त्र अर्जुना, मी काय सांगतो ते नीट आहे. भगीरथी नदीच्या काठी दिव्यरूप नावाचे एक अरण्य आहे. त्या अरण्यात सुंदर पशुपक्षी आहेत. त्या अरण्यात जाऊन त्या पशुपक्षीची शिकार कर, तुला नक्की समाधान मिळेल. नारद मुनी कधी एकदा त्या अरण्यात जातो असे मला झाले आहे. नारद मुनी येत आहे, मी येत आहे. पण शस्त्र अर्जुना, त्या अरण्यात जमदग्नी ऋषींचा एक आश्रम आहे आणि जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका अरण्यात येणाऱ्या सर्व अतिथींचा पाहुणचार करून त्यांना जेवण देत असते. फार सुंदर आहे म्हटलं देवी रेणुका. नारद मुनी मी फार आतुर झालो आहे. कधी एकदा त्या अरण्यात शिकारीला जातो असे मला झालं आहे. येत आहे नारद मुनी, येत आहे. हे राजन, माझे काम तर झाले. आता परशुराम आणि शस्त्र अर्जुनाची भेट तर नक्की होणार. स्वागतम. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाला वाचा गाण्यासाठी शुभम वेड्या गर्व अभिमान सोडून दे रे. वेड्या गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान.
ऋषीमुनी महिकावतीचा राजा सर्फराज या अरण्या शिकारीला आलो असता खूप वेळ निघून गेलेली आहे.
लागलेली आहे. आमची भोजनाची व्यवस्था झाली तर फार बरं होईल. राजा, आपण निश्चित करा आपली भोजनाची व्यवस्था केली जाईल. आपण समोरच्या बघी ठिकाणी जाऊन आपली भोजनाची व्यवस्था केली जाईल. ऋषी मुनी, जशी आपली इच्छा. आमची जेवणाची व्यवस्था, आमच्या भोजनाची व्यवस्था केलेली दिसत नाही. आपण मुळीच काळजी करू नका. आपली भोजनाची व्यवस्था झाली आहे. आपण आपल्या सैन्याची भोजनाची व्यवस्था झाली आहे. चला आपण भोजन करूया. चला ऋषी मुनी. फार सुंदर, अति सुंदर. काय ते पंच ऋषी मुनी, आपल्या आश्रमामध्ये इतकी व्यवस्थित भोजनाची व्यवस्था होईल असं मला मुळीच वाटलं नव्हती. ऋषी मुनी, हे आपल्याला कसं शक्य झालं? राजा, हे आमची कामधेनू गाय जे जे यांच्या हवेत ते ते देत असते. हे कामधेनू इंद्राने आम्हाला आमच्या आश्रम धर्म व्यवस्थित चालावे म्हणून दिले आहे. ऋषी मुनी, माझी आपणास एक विनंती आहे. जी कामधेनू आपण मला द्यावी, तिच्या बदलामध्ये आम्ही तुम्हाला सहस्त्र गायी अर्पण करू अशी आपणास मी विनंती करत आहे. राजा, तू राजा आहे. तुला या कामधेनूची काय ही गाय आमच्या आश्रम धर्म व्यवस्थित चालावे म्हणून ती आम्हाला दिली आहे. ऋषी मुनी, मी हा साऱ्या गुणाचा स्वामी. माझ्या राज्यामध्ये या कामधेनूची गरज आहे. मी हिला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. राजा, ती कोणाला देणे अशक्य आहे. जर आपली इच्छा असेल तर तिला हात लावून तरी दाखव. ऋषी मुनी, काय बरोबर आणि काय चूक हे मला शिकवू नकोस. मी हिला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. अजून विचार कर आणि हा अट्टा सोडून दे. असेल सगळ्या राजाने कबीर पुढचा अपमान केल्यामुळे त्याचे 60 सहस्त्र पुत्र भस्म झाले. ऋषीला चुकवणे राजा बरे नाही. ऋषी मुनी, तुझे तत्वज्ञान मला शिकवू नकोस. मी हिला घेऊन जाणार म्हणजे जाणारच. आपली इच्छा
ऋषीमुनी ती कामधेनू माझ्या स्वाधीन कर, नाही तर तुझा मृत्यू अटळ आहे. राजा, तुझी सुटकेची व्यवस्था त्यांनी स्वतः केली आहे. ती तुला मिळू येऊ शकते. ऋषीमुनी एक तर मला ती कामधेनू द्या, नाही तर माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल. राजा, अजून विचार कर आणि हा आता सोडून दे. ऋषीमुनी तुझा मृत्यू हा अटळ आहे, अटळ. स्वामी
शांत हो माते, शांत हो. पिताश्री, स्वामी. चालते दादा दाढी लावलेली पिताश्री, तू काय करतो पिताश्री. माते, कोणी केले? कोणी केले सांग माते, कोणी केले? बालरामा, बालरामा, या शास्त्र अर्जुनाने तुझा पित्याचा वध केला. बालरामा, सूड घे, सूड घे तुझा सूड. शांत हो स्वामी, शांत हो. माते, माते, तुझ्या कुंभाची शपथ घेऊन सांगतो, त्या क्षत्रिय कुलाचा एक विश्वाला नाश करेन, त्याचा एक विश्वाला वध करेन आणि या पृथ्वीवर त्या क्षत्रियांच्या रक्ताचा सरोवर बनवेन, त्या क्षत्रियांच्या रक्ताचा सरोवर बनवेन. माते, तुझ्या कुंभाची शपथ घेऊन सांगतो, शंभो, शंभो.
ह्या शस्त्र अर्जुनाने जमदग्नी ऋषींना अगदी क्रूरपणे त्यांची हत्या केली. पण शस्त्र अर्जुना, तुला ह्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. अरे शस्त्र अर्जुना, तुला कुठे ठाऊक आहे, परशुराम हा साक्षात भगवंताचा अवतार आहे. नारायण नारायण भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे, भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे, हरी नाममुखी ते घ्यावे, घ्यावे घ्यावे, भजनी नवला गावे, हरी नाममुखी ते घ्यावे, भजनी नवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे, भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे, हरी नाममुखी ते घ्यावे, भजनी नवला गावे, हरी नाममुखी ते घ्यावे, भजनी नवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, हरी नाम संकीर्तने साधनाही सोपी, नाम संकीर्तने साधनाही सोपी, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, हरी भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे, भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे, हरी नाममुखी ते घ्यावे, भजनी नवला गावे, हरी नाममुखी ते घ्यावे, भजनी नवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी, हरी हॅलो, सुस्वागतम. झाला, क्षत्रिय धर्माचा विजय झाला, सार्वभौम सम्राट झाला हा सहस्रार्जुन, सहस्रार्जुन. त्या जमदग्नीला तडपाडून मारला, म्हणजे काय आम्ही 21 वेळा वार केले, 21
21व्या अरे परशुरामा तुझं काय होणार तुझं कसं होणार तुझ्या बापाबरोबर तुला देखील तडफडून मारे तडफडून तुम्हा क्षत्रियांच्या रक्ताने त्या गुरुवर समोर बनवेल तेव्हा परशुराम नाव सांगेल. परशुरामा या साऱ्या जगामध्ये मीच बळशाली आहे. मला कोणीही करू शकत नाही. सहस्रार्जुन तुम्हा क्षत्रियांचा नाश हात माझा ध्यास. परशुराम तुझ्या बापाला तडफडून मारला त्याचप्रमाणे 21 वेळा मार केले. 21 वेळा त्याचप्रमाणे तुला देखील सहस्रार्जुन या परशुरामाच्या क्रोधाला बळी पडू नको. स्वीकारायला कर. परशुरामा
देवीचा पुत्र विष्णूचा अवतार मी माझी पण संपलं ओके चंद्रजून तुंबा क्षत्रियांचा नाश करणारा परशुराम मी नारी कोणी आव्हान देणारा शक्तीचा अभिमान मी माझ्या आधी परशु मी या श्रीकृष्णाचा भगवान माझ्या आधी परशु मी या श्रीकृष्णाचा भगवान तू क्षत्रिय धर्माचा हा मोठा गर्व गेलो सहस्रार्जुन शस्त्र पाहूचा गर्व तुला हल्ले पुण्याची भोग फळ तुझाच मी वध केला शंभो कामा लागलाय बोलू का तुला तुझं वध कराय तुझ्या कुंकुमाची शपथ आज पूर्ण केली असा जातो गुरुराजा भगवान शिवशंकरच्या भेटीला सावधान हे दिव्य पुरुष याच्या पुढे एक पाऊल देखील टाकू नको आतमध्ये जाऊ नाही शकत हे विचित्र प्राण्या तू माझा मार्ग बघणारा आहेस तरी बोल मी शिव पार्वतीचा पुत्र गणेश आहे आणि माता पित्यांच्या आदेशानुसार तिथे उभा आहे अशक्य ना तू नर आहेस ना तू पशु आहेस असा असामान्य प्राणी शिव पार्वतीचा बाण औषधू शकत नाही अशक्य आहे ज्या मातेने जन्म दिला आणि आदेशी तिच्या आशेनुसार पालन करणे हे माझे कर्तव्य आहे हे विचित्र प्राण्या मी एक वेळेस मला निशस्त्र पृथ्वी केली हे करणे तुला कधी शक्य झाले नसते माझा जन्मच झाला नसेल तेव्हा केले असा 21 वेळा पृथ्वीला निःक्षत्रिय पण आता 22 वेळा करून दाखवा हे सामान्य प्राण्या माझ्या क्रोधाला बळी पडू नकोस मला माझ्या भगवान शंकराच्या दर्शनासाठी जायचं आहे माझा मार्ग सोड नाहीतर स्वीकार रणंगट मी आपल्या दर्शनासाठी येत असताना माझ्यातून फार मोठा अपराध झाला आहे मला क्षमा करावी परशुराम जे व्हायचे ते झालेले आहे परशुराम तो आमच्यासाठी पूजनीय आहे महादेव माझ्या हातून अपराध झाला आहे परशुराम एक दंत या नावाने तुला आजपासून ओळखले जाईल महादेव नियतीने माझ्या हातून श्री बाळ गणेशाचे एक दंत असे नाव प्रगट होण्यास मदत केली आहे शंभो शंभो शंभो